नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एक अनकम्फर्टेबल पण खरं ट्रूथ सांगणार आहे. तुमचं आयुष्य दुसरं कोणी नष्ट नाही करत, तर तुमचं आयुष्य तुमचा कम्फर्ट झोन हळूहळू संपवतो. हो, जिथे तुम्हाला सेफ वाटतं, जिथे तुम्हाला काही रिस्क घ्यायची गरज वाटत नाही, तीच जागा तुमची ग्रोथ थांबवत आहे. जर तुम्हाला खरंच आयुष्यात बदल हवा असेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी आपण पाहूया कम्फर्ट झोन म्हणजे काय. कम्फर्ट झोन म्हणजे जिथे तुम्हाला सगळं इझी वाटतं, सोपं वाटतं, जिथे काही चॅलेंज नसतात, जिथे तुम्हाला बदलाची भीती वाटते. उदाहरणार्थ, रोजचं तेच सेम रुटीन, तेच घरकाम, तेच फोनवर स्क्रोलिंग करायचं आणि काहीही नवीन शिकायची इच्छा नसणे. तुम्हाला वाटतं की मी सेफ आहे, मी ठीक आहे. पण खरं काय आहे माहिती आहे? तुम्ही सेफ नाही, तुम्ही स्टक आहात, अडकले आहात. आता आपण बघूया कम्फर्ट झोन हे तुमचं आयुष्य कसं नष्ट करतं. सगळ्यात आधी तुमची ग्रोथ थांबते. जिथे कम्फर्ट असतो तिथे ग्रोथ नसते. तुम्ही नवीन काही ट्राय करत नाही आणि त्यामुळे पुढेही जात नाही. सेम लाईफ, सेम प्रॉब्लेम्स आणि सेम माइंडसेट. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचा कॉन्फिडन्स कमी होत जातो. जेव्हा तुम्ही चॅलेंज घेत नाही, तेव्हा तुम्हाला स्वतःवर विश्वास राहत नाही. मी नाही करू शकत, माझ्याकडून नाही होणार, हे विचार वाढत जातात. तिसरी गोष्ट म्हणजे आपला टाइम वाया जातो. कम्फर्ट झोनमध्ये टाइम कसा जातो हे कळत देखील नाही. रील्समध्ये, टीव्हीमध्ये, गॉसिपमध्ये, म्हणजेच कुणाचं काय झालं, कसं झालं, का झालं, वगैरे वगैरे. आणि मग एक दिवस कळतं की मी काहीही केलेलं नाही आयुष्यात. चौथा पॉइंट म्हणजे आपली स्वप्न मरतात. तुमच्याकडे सुद्धा काही ड्रीम्स, काही स्वप्न होती ना? काहीतरी शिकायचं, काहीतरी स्वतःसाठी करायचं, इंडिपेंडंट व्हायचं. पण तुम्ही विचार केला की नंतर बघू, आत्ता नको, परिस्थिती फेवरेबल नाही आणि तो नंतर कधीच येत नाही. आता मी तुम्हाला एक रिअल लाईफ ट्रूथ सांगणार आहे. एक कडू सत्य सांगते. कुणीही येणार नाही तुमचं आयुष्य बदलायला आणि कुणीही येणार नाही तुम्हाला पुढे पुश करायला. तुम्हीच स्वतःला बदललं नाही तर काहीच बदलणार नाही. कारण कम्फर्ट झोन म्हणजे हळूहळू चालणारा इनविजिबल ट्रॅप आहे. त्यात तुम्हाला दुखतही नाही आणि तुमचं आयुष्य हळूहळू थांबतं, हळूहळू संपतं. तर मग आता या कम्फर्ट झोन मधून बाहेर कसं पडायचं हे बघूया. त्याच्यासाठी एक सोल्युशन आहे. पहिली गोष्ट म्हणजे स्मॉल चेंजेस सुरू करा. छोटे छोटे बदल करा, मोठा बदल नको. रोज 10-15 मिनिट नवीन काहीतरी शिका. घरात एक नवीन रुटीन चालू करा. दुसरा पॉइंट म्हणजे डेली डिस्कम्फर्ट घ्या. दररोज काहीतरी अनकम्फर्टेबल काम करा. मग ते लवकर उठण्याचं असेल, फोन कमी वापरायचा असेल, एखादं काम पोस्टपोन न करण्याचं असेल, म्हणजे एखादं काम वेळच्या वेळी लगेच करण्याचं असेल. तिसरी गोष्ट म्हणजे ओव्हर थिंकिंग थांबवा, ऍक्शन घ्या. कारण बऱ्याचदा आपण खूप विचार करत बसतो पण ऍक्शन घेत नाही. एक लक्षात घ्या, परफेक्ट वेळ कधीही येत नाही, म्हणून आजच सुरू करा, आत्ताच सुरू करा. चौथा पॉइंट म्हणजे आपलं रुटीन बदला. तुमचा डे चेंज केला की तुमचं लाईफ चेंज होतं. मॉर्निंग रुटीन स्ट्रॉंग करा, म्हणजे दिवसातील महत्वाची कामं ही सकाळीच आटपून घ्या. त्याच्यामुळे दिवसभर वेळ मिळेल आणि कॉन्फिडन्सही वाढतो. तसंच नाईट स्क्रोलिंग बंद करा. रात्रीचं 1 ते 1.5 तास फोनवर जे आपण असतो विनाकारण, ते बंद करा. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. पाचवा पॉइंट म्हणजे स्वतःसाठी टाइम काढा. तुम्ही सगळ्यांसाठी सगळं काही करता, स्वतःसाठीही वेळ काढा. रोज अर्धा तास तरी स्वतःसाठी ठेवा. शेवटी एकच सांगेल की कम्फर्ट हा आज इझी वाटतो पण फ्युचरमध्ये रिग्रेट देतो, म्हणजेच पश्चाताप होतो. आणि स्ट्रगल आज कठीण वाटतं पण फ्युचरमध्ये प्राऊड बनतं, म्हणजेच अभिमान वाटतो. तुम्ही ठरवा तुम्हाला काय हवं आहे, इझी लाईफ की मिनिंगफुल लाईफ. डिसिजन तुमचा आहे. आज एक छोटं पाऊल उचला, कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. कारण तुमचं स्वप्न तुमच्या कम्फर्टपेक्षा मोठं असलं पाहिजे. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आज मी एक स्टेप घेणार आहे. भेटूयात पुढील नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.